संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। 4 दशकांहूनही अधिक काळ संपूर्ण महाराष्ट्रात नेत्रसेवेचे कार्य करणाऱ्या पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे यांच्या मेडिकल फाउंडेशन संचलित गॅलेक्सी आय हॉस्पिटल लॅसिक लेसर आणि रेटिना सेंटरचे पुणे शहरातील दुसऱ्या शाखेचे उद्घाटन नुकतेच केंद्रीय विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी, माजी खासदार प्रदीप रावत, आमदार अतुल बेनके, अभिनेते राहुल सोलापूरकर, लोकमान्य मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थान ट्रस्टचे खजिनदार महेश सूर्यवंशी, भाजपच्या निवेदिता एकबोटे यांच्यासह पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे, हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संजीवनी, डॉक्टर संदीप डोळे, डॉक्टर स्वाती दीक्षित, वीरेंद्र शाह आदी मान्यवर उपस्थित होते। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।